तुम्हाला ही परीक्षेची भीती वाटतेय का? नमस्कार, मी प्राची मांजरेकर. तुमच्या सर्वांचं ओनली मानिनीमध्ये खूप खूप स्वागत आहे. परीक्षेचा काळ आता सुरू झालाय. 10वी आणि 12वीच्या परीक्षा देखील जवळ आल्या. परीक्षा जवळ आल्यावर मुलांमध्ये एक स्ट्रेस निर्माण होतो आणि बऱ्याचदा हा स्ट्रेस येणं देखील साहजिक आहे. पण तुम्हाला वारंवार स्ट्रेस किंवा परीक्षेची भीती वाटत असेल तर तुम्हाला मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. बऱ्याचदा या स्ट्रेसमुळे मुलं आत्महत्या करू लागतात. तर आज आपण जाणून घेऊयात परीक्षेची भीती कमी कशी करायची. तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया की परीक्षेची भीती निर्माण तरी कशी होते. बऱ्याचदा पालक आपल्याला प्रेशराईज करतात की तुला अमुकच मार्क पडले पाहिजे, तुला त्याच्यापेक्षा जास्त मार्क पडले पाहिजे. यामुळे मुलं प्रेशराईज होतात आणि त्यांना परीक्षेची भीती वाटू लागते. दुसरी गोष्ट म्हणजे वाढती स्पर्धा. मुलं आपापसात स्पर्धा करू लागतात की मला तुझ्यापेक्षा जास्तच मार्क पडले पाहिजे. यामुळे मुलांना परीक्षेची भीती वाटते. तिसरं म्हणजे मानसिक आजार. जर कोणत्या मुलाला मानसिक आजार असेल तर त्याला परीक्षेला बसायची भीती वाटते. चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नापास होण्याची भीती. ही भीती तर सर्वच मुलांमध्ये दिसून येते. बऱ्याचदा मुलांना अभ्यास करून सुद्धा मी नापास झालो तर याची खूप भीती वाटते. आता ही भीती कमी कशी करायची? मुलांचा प्रोत्साहन वाढवा. मुलं जेव्हा अभ्यासाला बसतील तेव्हा त्यांचं प्रोत्साहन वाढवा, त्यांना सहकार्य करा. मुलांना जास्त प्रेशराईज करू नका. व्यायाम करायला सांगा. मुलांना अभ्यास झाल्यावर थोडा वेळ व्यायाम करायला सांगा. याने त्यांना ब्रेक देखील मिळेल. तसेच मुलांना गाणी ऐकायला सांगा. गाणी ऐकल्यामुळे माइंड फ्रेश होते व त्यामुळे मुलांना थोडं चेंज मिळेल. मुलांशी संवाद साधा. संवाद हा खूप महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही मुलांशी संवाद साधा, त्यांना काय अडचणी आहेत हे जाणून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या सगळ्यामध्ये पालकांची भूमिका खूप महत्त्वाची असते. त्यामुळे मुलांना जास्तीत जास्त सहकार्य करा. मुलांना प्रेशराईज करू नका व मुलांचा ताण कमी करा. व अशा प्रकारे तुम्ही मुलांचा स्ट्रेस कमी करू शकता. व अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका.